नमस्कार, जय हो मित्र. स्वागत आहे सर्वांचे. शेतकरी बांधवांनो, आज आपण जाणून घेऊया की काय आहे एकंदरीत कापूस बाजारभावाची स्थिती. मित्रांनो, आपण बघत आहोत की जानेवारीमध्ये कापसाने अतिशय तेजी घेतली होती, पण अमेरिकेने आणि भारतामध्ये झालेल्या करारामुळे आपल्याला कापूस बाजारभावामध्ये मोठा बदल झालेला आपल्याला दिसत आहे. मित्रांनो, कापूस बाजारभाव बराचसा म्हणजे कमी झाल्याचं आपल्याला दिसत आहे. मित्रांनो, आपण वेगवेगळ्या मार्केटमध्ये काय मिळतं आहे आज कापसाला बाजारभाव, तो जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तत्पूर्वी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण की कापूस विकण्यापूर्वी हा व्हिडिओ बघितल्याने नक्कीच फायदा होईल. रामटेक तालुक्यात कापूस खरेदीचा वांदा. CCIचा वेग अतिशय संत. 27 फेब्रुवारीपर्यंत केली जाणार खरेदी. 273 शेतकऱ्यांची नोंदणी. कापूस वेचणीच्या मंजुरीत वाढ. 11.89 लाख क्विंटल कापसाची खरेदी. भाव 8,100 रुपये प्रति क्विंटल. 77,501 शेतकऱ्यांनी विकला आतापर्यंतचा कापूस. वर्धा जिल्ह्यात शेतकऱ्यांना किमान आधारभूत दर MSP मिळावा यासाठी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने मित्रांनो देऊळगाव राजामध्ये 1100 क्विंटल कापसाची आवक झाली. कमीत कमी बाजारभाव 7,500 भेटला आणि जास्तीत जास्त बाजारभाव हा 7,850 रुपये प्रति क्विंटल हा देऊळगाव राजामध्ये आपल्याला आज रोजी पाहायला मिळालेला आहे. मित्रांनो बघा, वेगवेगळे मार्केट आहे. प्रत्येक मार्केटमध्ये कापसाच्या बाजारभावामध्ये वेगळा भाव पाहायला मिळतो आहे. याच्यामध्ये कापसाची क्वालिटीवर भाव ठरतो आहे. मानवतमध्ये आवक ही 1,570 क्विंटल झाली. कमीत कमी दर हा 700 भेटला आणि जास्तीत जास्त दर हा 7,880 रुपये प्रति क्विंटल मानवत या मार्केटमध्ये आज 12 फेब्रुवारी 2026 रोजी पाहायला मिळाले आहे. कापसाची क्वालिटी ही लोकल जात होती. आणि मित्रांनो, त्यानंतर पुढील बाजार समिती आहे ती अकोला बोरगाव मंजू. कापसाची आवक झाली 663 क्विंटल. कमीत कमी दर भेटला 7,678 आणि जास्तीत जास्त दर भेटला 8,010 रुपये प्रति क्विंटल. अकोला बोरगाव मंजूमध्ये इतर मार्केटपेक्षा आपल्याला या ठिकाणी 400 रुपयांनी जास्त आपल्याला बाजारभाव हा पाहायला मिळालेला आहे. शेतकरी मित्रांनो, अकोला मार्केट जे आहे, अकोला मार्केटमध्ये देखील आपण बघितलं तर 450 क्विंटल आवक झाली आणि जास्तीत जास्त बाजारभाव 8,010 रुपये प्रति क्विंटल पाहायला मिळाला. आणि किमान म्हणजे सर्वसाधारण जो भाव आहे तो 7,899 आहे आणि किमान दर हा म्हणजे कमीत कमी 7,789 रुपये प्रति क्विंटल आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे घाटंजीमध्ये 1700 क्विंटल कापसाची आवक झाली. कमीत कमी बाजारभाव 7,200 भेटला आणि जास्तीत जास्त बाजारभाव हा 7,700 रुपये भेटला आणि सर्वसाधारण 7,500 रुपये भेटला. प्रत्येक बाजार समितीमध्ये मित्रांनो ह्या 3 प्रकारचे बाजारभाव ठरत असतात: किमान दर, कमाल दर आणि सर्वसाधारण दर. मित्रांनो, आपण त्यानंतर पुढील बाजार समितीमधील बाजारभाव जाणून घेऊयात. ते मार्केट म्हणजे मराठवाड्यातील प्रसिद्ध मार्केट जालना. जालन्यामध्ये आवक ही 970 क्विंटल झाली. कमीत कमी दर हा 7,689 भेटला आणि जास्तीत जास्त हा 8,010 रुपये भेटला आणि सर्वसाधारण हा 7,890 रुपये प्रति क्विंटल भेटला. ह्या कापसाची जात जी आहे ती हायब्रिड म्हणजे मित्रांनो. त्यानंतर पुढील बाजार समितीमधील कापूस बाजारभाव आपण जाणून घेऊयात. ते बाजारपेठ म्हणजे पारशिवनी. कापसाची आवक झाली 868 क्विंटल. कमीत कमी दर भेटला 7,350 आणि जास्तीत जास्त भेटला 7,500 आणि सर्वसाधारण दर भेटला 7,450 रुपये प्रति क्विंटल. शेतकरी मित्रांनो, पारशिवनी मार्केटमध्ये आपल्याला इतर मार्केटपेक्षा 500 रुपयांनी बाजारभाव कमी पाहायला मिळालेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बघा हिंगण्यामध्ये 147 क्विंटल कापसाची आवक झाली. कमीत कमी दर हा किमान दर 7,865 रुपये भेटला आणि जास्तीत जास्त हा 7,986 रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर हा 7,914 रुपये प्रति क्विंटल हा हिंगणा या मार्केटमध्ये आपल्याला आज 12 फेब्रुवारी 2026 रोजी मित्रांनो पाहायला मिळाला. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सावनेरमध्ये 3,000 क्विंटल कापसाची आवक झाली. कमीत कमी दर हा 7,500 भेटला. सर्वसाधारण दर देखील 7,500च आहे आणि जास्तीत जास्त पण 7,500 रुपये प्रति क्विंटल हा सावनेर बाजार समितीमध्ये आज 12 फेब्रुवारी 2026 रोजी पाहायला मिळाला. मित्रांनो, त्यानंतर पुढील बाजार समितीमधील बाजारभाव आपण जाणून घेऊयात. ती बाजार समिती म्हणजेच अमरावतीमध्ये 85 क्विंटल कापसाची आवक झाली. कमीत कमी दर हा 7,400 भेटला. सर्वसाधारण दर हा 7,500 भेटला आणि जास्तीत जास्त दर हा 7,600 रुपये प्रति क्विंटल हा अमरावती या मार्केटमध्ये मित्रांनो पाहायला मिळालेला आहे. शेतकरी मित्रांनो, रोज कापसामध्ये होणारे बदल हा शेतकऱ्यांसाठी
दिलासादायक तर नाहीच आहे. चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.